नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे, त्याला आपण काय म्हणू, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. काय म्हणू, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता धीस, दॅट, दीज आणि दोज हे काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. आता एखादी गोष्ट आपल्या किती जवळ आहे किंवा आपल्यापासून किती दूर आहे, तर अशा वेळेस ते गोष्ट किंवा मग ती वस्तू दर्शवताना आपण काय करतो, धीस, दॅट, दीज आणि दोजचा काय करतो, वापर करतो. आता बघा, एक एक करून आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून आपल्याला एकदम परफेक्टली आपल्याला लक्षात येईल. जसं की पहिलं बघा, पहिला जो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे तो आहे धीस. काय आहे, धीस. आता धीसचा वापर कसा केला जाईल ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा, गोष्ट किंवा वस्तू बरोबर काय असेल, सिंग्युलर असेल. बघा काय आहे, धीस आपण केव्हा वापरतो, वस्तू किंवा ती गोष्ट काय असेल, सिंग्युलर असेल. काय असेल, सिंग्युलर असेल. दुसरी गोष्ट ती नियर असेल. काय असेल, आपल्या जवळ असेल. सिंग्युलर असली पाहिजे आणि आपल्या जवळ असली पाहिजे, तेव्हा आपण काय वापरतो, धीसचा वापर करतो. आलशामध्ये आता त्याचा एक फॉर्म्युला आहे. जसं की बघा, धीस फॉर्म्युला म्हटल्यापेक्षा आपण त्याला काय म्हणून, स्ट्रक्चर म्हणून, म्हणजे थोडंसं स्टँडर्ड वाटतंय. आलशामध्ये जसं की धीस प्लस इज प्लस ए किंवा मग ऍन. धीस प्लस इज प्लस ए किंवा मग ऍन. आता ए आणि ऍन केव्हा वापरायचा ते डिपेंड करते कॉन्सोनंट आणि वॉवेल्सवर. आलशामध्ये त्याच्यावर टेन्शन घ्यायचं काम नाही. आता बघा काय सांगितलं, धीस केव्हा वापरायचा, गोष्ट वस्तू कशी असेल, आपल्या जवळ असेल आणि सिंग्युलर असेल. काय असेल, नियर म्हणजे काय, जवळ, आणि सिंग्युलर म्हणजे काय, एक वचनी म्हणते, एकटी. आलशामध्ये आता बघा एक्झाम्पल बघा, धीस इज अ लॅपटॉप. धीस इज अ लॅपटॉप. हा एक काय आहे, लॅपटॉप आहे. लॅपटॉप कसा आहे, सिंग्युलर आहे, आणि तो लॅपटॉप कसा आहे, जवळ सुद्धा आहे, माझ्या जवळ आहे. म्हणजे हा एक लॅपटॉप आहे, सिंग्युलर आहे आणि माझ्या जवळ आहे. तर तेव्हा काय वापरतो आपण, तेव्हा वापरतो पण धीस. म्हणजेच काय, धीस इज अ लॅपटॉप. हा एक काय आहे, लॅपटॉप आहे. नेक्स्ट आहे बघा, धीस इज अ पेन. धीस इज अ पेन. आता एक्झाम्पल बघा, हा एक पेन आहे. पेन कसा आहे, सिंग्युलर आहे, एकटाच पेन आहे, बरोबर, एकच पेन आहे आणि माझ्या जवळ सुद्धा आहे. तर तेव्हा मी काय म्हणेल, धीस इज अ पेन. बरोबर, धीस इज अ पेन. पेन कसा आहे, सिंग्युलर आहे आणि माझ्या जवळ सुद्धा आहे. तर तेव्हा काय करतो आपण, कोणतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतो, तेव्हा आपण वापरतो धीस. म्हणजेच काय, धीस इज पेन. हा एक काय आहे, पेन आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे धीस इज अ बुक. धीस इज अ बुक. हे काय आहे, एक पुस्तक आहे. हे एक पुस्तक आहे. धीस इज अ बुक. जसं की एक्झाम्पल बघा, धीस इज अ बुक. आता हे पुस्तक आहे. पुस्तक कसं आहे, सिंग्युलर आहे, एकच पुस्तक आहे आणि माझ्या जवळ सुद्धा आहे. तर तेव्हा काय करू आपण, तेव्हा काय वापरू, धीसचा वापर करू. म्हणजेच काय, धीस इज अ बुक. हे एक काय आहे, पुस्तक आहे. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे धीस इज माय ब्रदर. धीस इज माय ब्रदर. बरोबर, ब्रदर कसा आहे, एकच भाऊ आहे, सिंग्युलर आहे, बरोबर, एकच भाऊ आहे आणि माझ्या जवळ उभा आहे समजा. तर मी काय म्हणे, धीस इज माय ब्रदर. हा माझा भाऊ आहे. धीस इज माय ब्रदर. नेक्स्ट आहे धीस इज युअर बॅग. धीस इज युअर बॅग. म्हणजेच काय, ही तुमची बॅग आहे. धीस इज युअर बॅग. आलं लक्षात. आता बघा दॅट. आता दॅटचा वापर आपण केव्हा करतो ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा, जेव्हा आपण धीस बघितला तर धीस मध्ये काय सांगितलं, वस्तू गोष्ट कशी असेल, सिंग्युलर असेल, पण कशी असेल, जवळ असेल. दॅट मध्ये कसं आहे, कॉमन काय आहे, सिंग्युलर. बरोबर, सिंग्युलर असेल दॅट मध्ये पण जी वस्तू गोष्ट आहे तर ती कशी असेल, आपल्यापासून दूर असेल. फार म्हणजे काय, दूर. फार म्हणजे काय, दूर. आपल्यापासून कशी आहे ती गोष्ट, आपल्यापासून दूर आहे. आलं लक्षामध्ये. काय आहे, दूर आहे, सिंग्युलर आहे आणि दूर आहे. तर तेव्हा काय वापरायचं, दॅट. सिंग्युलर आहे, जवळ आहे, धीस. सिंग्युलर आहे आणि जवळ आहे, तर तेव्हा धीस. सिंग्युलर आहे आणि दूर आहे, तर तेव्हा काय वापरायचं आपल्याला, दॅट. आलं लक्षामध्ये. आता त्याचं सुद्धा स्ट्रक्चर, म्हणजे आपण त्याला फॉर्म्युला म्हणतो, स्ट्रक्चर थोडंसं स्टँडर्ड वाटतं. आलं लक्षामध्ये. जसं की बघा, दॅट प्लस इज प्लस ए किंवा ऍन. दॅट प्लस इज प्लस ए किंवा ऍन. आलं लक्षामध्ये. आता बघा एक्झाम्पल. आता इकडे एका साईडला एक व्यक्ती उभी आहे, बरोबर, पण वस्तू त्याच्यापासून कशा आहेत, दूर आहेत. आलं लक्षामध्ये. थोड्या अंतरावर आहेत. आलं लक्षामध्ये. जसं की लॅपटॉप एका टेबलवर असेल तर तो म्हणेल की हा दॅट इज अ लॅपटॉप. तो एक लॅपटॉप आहे. म्हणजेच कसं आहे,
त्याच्यापासून ती वस्तू कशी आहे, दूर आहे, तर तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे, सिंग्युलर. वस्तू कशी सिंग्युलरच आहे, आलं लक्षामध्ये, वस्तू आहे सिंग्युलरच आहे, पण कशी आहे, फार आहे, अंतरावर आहे, आलं लक्षामध्ये, त्याच्यापासून कशी आहे ती वस्तू, दूर आहे, तर तेव्हा काय वापरायचं आपल्याला, दॅट वापरायचं. एक्झाम्पल बघा, दॅट इज लॅपटॉप, दॅट इज लॅपटॉप. आता बघा इकडं एका साईडने हा एक पर्सन आहे, बरोबर, हा पर्सन आहे, त्या पर्सन पासून ती वस्तू कशी आहे, दूर अंतरावर आहे, तर तेव्हा तो काय म्हणेल, हा दॅट इज अ लॅपटॉप, ठीक आहे, तो काय आहे, लॅपटॉप आहे, आलं लक्षामध्ये. त्याचप्रमाणे पेन सुद्धा, पेन त्याच्यापासून दूर अंतरावर असेल तर तेव्हा तो काय म्हणेल, हा दॅट इज अ पेन, दॅट इज अ पेन, आलं लक्षामध्ये. त्याचप्रमाणे पुस्तक, पुस्तक एखाद्या टेबलावर ठेवलेलं असेल, त्याच्यापासून अंतरावर असेल, अंतर कसं आहे, अंतर दूर आहे आणि काय आहे, सिंग्युलर आहे, एकच वस्तू आहे, तर तेव्हा आपण काय म्हणू, दॅट वापरायचं आपल्याला त्यावेळेस, आलं लक्षामध्ये. जसं की दॅट इज अ बुक, ते एक काय आहे, पुस्तक आहे. समजा तुमचा भाऊ थोड्यास दूर अंतरावर उभा आहे आणि तुम्ही तेव्हा काय म्हणाल, हा दॅट इज माय ब्रदर, दूर आहे, सिंग्युलर आहे, तर तेव्हा आपण काय म्हणू, दॅट इज माय ब्रदर, आलं लक्षामध्ये, तो माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे, आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे दॅट इज युअर बॅग, दॅट इज युअर बॅग, कशी आहे, अंतरावर आहे आणि सिंग्युलर आहे, एकटीच आहे, तर तेव्हा काय वापरू आपण, दॅटचा वापर करू, आलं लक्षामध्ये. होप तुमच्या लक्षात आलं असेल, काही अडचण असेल नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, मी नक्की चेक करेन. आता बघा नेक्स्ट बघा, धीस, धीस नाही, दीज आहे, काय आहे, दीज, काय आहे, दीज. आता हे थोडंसं प्लुरल आहे. आता बघ, वस्तू कशी असते, प्लुरल असते, वस्तू कशी असते, प्लुरल असते, म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू असतील, सिंग्युलर आहेत का, आता नाही, आता कशा आहेत, प्लुरल आहे, म्हणजे एकापेक्षा अधिक वस्तू किंवा गोष्टी आहेत, तर तेव्हा काय करतो आपण, धीजचा वापर करतो. आता बघा धीज आपण केव्हा वापरायचा, पुन्हा एकदा बघा, जसं की प्लुरल आहे आणि नियर आहे. नियर म्हणजे काय, जवळ, प्लुरल म्हणजे काय, एकापेक्षा जास्त गोष्टी किंवा वस्तू, आलं लक्षामध्ये, तर तेव्हा काय करू आपण, धीजचा वापर करू. धीज, बरोबर, धीज आहे का, नाही, धीज. त्याचा फॉर्म्युला, त्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो, धीज प्लस आर, धीज प्लस आर, हा काय त्याचा स्ट्रक्चर झाला. एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल वरनं एकदम चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता बघा, these are लॅपटॉप्स, वस्तू कशी आहेत, म्हणजे लॅपटॉप्स कसे आहेत, प्लुरल आहेत, एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजेच काय, आणि आपल्या जवळ आहेत, दूर आहेत का नाही, बरोबर, म्हणून काय, these are लॅपटॉप्स, these are लॅपटॉप्स, म्हणजेच काय, हे लॅपटॉप आहेत, हे काय आहेत, लॅपटॉप आहेत. नेक्स्ट आहे these are पेन्स, these are पेन्स, पेन्स कसे आहेत, एकापेक्षा अधिक आहेत आणि कसे आहेत, माझ्या जवळ आहेत. जसं की एक्झाम्पल बघा, हे काय पेन आहेत माझ्याकडनं, जसं की आता बघा हे 3 पेन आहेत, बरोबर, एकापेक्षा जास्त आहेत, बरोबर, प्लुरल आहेत, आलं लक्षामध्ये, आणि माझ्या जवळ आहेत, माझ्या जवळ आहेत, तर तेव्हा काय करू आपण, these वापर करू, काय करू, these वापर करू. पेन कसे आहेत, प्लुरल आहेत, एकापेक्षा अधिक आहेत आणि माझ्या जवळ आहेत, तर तेव्हा काय करू आपण, these वापर करू. होप तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजेच काय, these are पेन्स, म्हणजेच these are पेन, ही काय आहेत, पेन्स आहेत, आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे these are बुक्स, हे काय आहेत, पुस्तकं आहेत, these are बुक्स, म्हणजेच पुस्तक कशी आहेत, एकापेक्षा अधिक आहेत. जसे की आपल्याकडे काय पुस्तक आहेत, जसे की समजा हे काय आपल्याकडे पुस्तक आहे, जसे की बघा आपल्याकडे 3 पुस्तक आहेत, एकापेक्षा काय आहेत, जास्त आहेत, आलं लक्षामध्ये, तर तेव्हा काय म्हणू आपण, these are बुक्स, these are बुक्स, म्हणजेच काय, हे काय आहेत, पुस्तकं आहेत, आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे these are my brothers, these are my brothers, एकापेक्षा जास्त आहेत, माझ्या जवळ उभे आहेत माझे भाऊ, तर तेव्हा काय म्हणेल मी, हे माझे भाऊ आहेत, these are my brothers, म्हणजेच काय, हे माझे काय आहेत, भाऊ आहेत. नेक्स्ट आहे these are your bags, these are your bags, these are your bags, म्हणजेच काय, ह्या तुमच्या बॅग्स आहेत, ह्या तुमच्या बॅग्स आहेत, एकापेक्षा जास्त आहेत आणि कसे आहेत, जवळ आहेत, तर तेव्हा काय वापरतो आपण, तर तेव्हा वापरतो आपण these, बरोबर, काय वापरतो आपण, these, म्हणजेच काय, these are your bags, म्हणजेच काय, ह्या तुमच्या बॅग्स आहेत, आलं लक्षामध्ये. होप तुमच्या लक्षात आलं असेल, अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. आता बघा नेक्स्ट, म्हणजे शेवटचा आजचा टॉपिक, जसं की दोज, काय आहे, दोज. आता दोज केव्हा वापरायचा, वस्तू किंवा गोष्टी कशा आता प्लुरल आहेत, पण कशा आहेत, आपल्यापासून कशा आहेत, दूर आहेत,
कशात आपल्यापेक्षा दूर आहेत. फार म्हणजे काय? दूर. फार म्हणजे काय? आपल्यापासून कशी वस्तू आहेत त्या दूर अंतरावर आहेत. प्लुरल प्लस प्लुरल आहेत आणि सोबत सोबत दूर आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि आपल्यापासून कशा आहेत दूर अंतरावर आहेत. तर तेव्हा काय वापरू आपण? दोज. त्याचं सुद्धा स्ट्रक्चर म्हणजेच काय? दोज प्लस आर. दोज प्लस आर हे काय झालं त्याचं स्ट्रक्चर झालं. आता बघा एक्झाम्पल वरनं एकदम चांगल्या प्रकारे लक्षात. आता पर्सन आहे एक लक्षामध्ये. पर्सन आहे. पर्सन कसा आहे आपल्यापेक्षा म्हणजे त्या वस्तूंपासून कसा दूर अंतरावर उभा आहे. का आहे? दूर अंतरावर उभा आहे. तर तेव्हा तो काय म्हणेल? दोज आर लॅपटॉप. ते काय लॅपटॉप आहेत म्हणजे का त्याच्यापासून अंतर कसं आहे लॅपटॉपचं? दूर अंतर आहे लक्षामध्ये. तर तेव्हा तो काय म्हणजे दोज आर लॅपटॉप्स. दोज आर लॅपटॉप्स म्हणजे काय? ते काय आहेत? लॅपटॉप्स आहेत. नेक्स्ट आहे पेन. पेन कसे आहेत? प्लुरल आहेत, एकापेक्षा अधिक आहेत आणि दूर अंतरावर आहेत. तर तेव्हा काय वापरू आपण? दोज. काय वापरू? दोज. म्हणजेच काय? दोज आर पेन. म्हणजेच काय? ते पेन आहे. बरोबर. त्याचप्रमाणे पुस्तकं, जसं की ते पुस्तकं आहेत म्हणजे कसं आहे? अंतर दूर आहे आणि एकापेक्षा अधिक आहे. तर तेव्हा काय वापरू आपण? दोज. म्हणजेच काय? दोज आर बुक्स. दोज आर बुक्स. ते काय आहेत? पुस्तकं आहेत. नेक्स्ट आहे दोज आर माय ब्रदर. समजा माझे भाऊ आहेत, ते कसे माझ्यापेक्षा दूर अंतरावर उभे आहेत आणि मला सांगायचं आहे की ते माझे भाऊ आहेत. तर तेव्हा काय म्हणेल मी? दोज आर माय ब्रदर्स. दोज आर माय ब्रदर्स. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे दोज आर युअर बॅग्स. दोज आर युअर बॅग्स. तुमच्या बॅगा आहेत. बरोबर. म्हणजे त्या तुमच्या बॅगा आहेत. दोज आर युअर बॅग्स. म्हणजे ते बॅग कसे आहेत? तुमच्यापेक्षा म्हणजे आपल्यापासून जास्त अंतरावर आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे की त्या तुमच्या बॅग्स आहेत. लक्षामध्ये. आणि बॅग्स कशा आहेत? एकापेक्षा जास्त आहेत आणि दूर पण आहेत, अंतरावर आहेत. तर तेव्हा आपण काय करतो? दोजचा वापर करतो. म्हणजेच काय? दोज आर युअर बॅग्स. म्हणजेच काय? त्या तुमच्या बॅग्स आहेत. लक्षामध्ये. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बरोबर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर watching.